नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे एलसीबीच्या पथकाने सोनगीरच्या एका हॉटेलजवळून गावठी पिस्तुलासह एकाला केले जेरबंद। हळसुणे धरण प्रकल्प सुरू करण्याबाबत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या, इंदिरा महिला मंडळाची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी। ब्लड फॉर बाबासाहेब मिशन यशस्वी करणारे धुळ्यातील डॉक्टर शरद भांबरे यांना नागपुरात पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। आरबीआयतील दरोड्याचा 48 तासातच लावला छडा, 8 जणांना अटक, धुळे तालुका पोलिसांची दमदार कामगिरी। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोनगीर तालुका धुळे येथील स्वागत हॉटेलजवळ मयूर उर्फ बबुआ सुरेश कंडारे वय वर्षे 28 राहणार अहिल्यादेवी नगर चितोड रोड धुळे यास गावठी बनावटीच्या पिस्टल व 2 जिवंत कारतुसासह रंगेहात पकडले। दरम्यान त्याच्याकडून 42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती आज पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत डेवरे साहेब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। कंडारे यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असून यात दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र व खंडणी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत डेवरे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय शिंदे साहेब, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्या अधिपत्याखाली पथकाने केली। या पथकातील श्याम निकम, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, निलेश पोद्दार, सुशील शेंडे, जितेंद्र वाघ, सागर शिर्के, हर्षल चौधरी व गुणवंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे। सिव्हिलरला एक टीप मिळाली होती की एक हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, त्याचं नाव आहे मयूर उर्फ बबुआ सुरेश कंडारे, हा 26 वर्षाचा आहे, धुळ्याचाच राहणार आहे। त्याच्यावर पूर्वी 5 गुन्हे दाखल आहेत। आझाद नगरला 2 आहेत, 40गावला आणि पुणे धुळे शहरला 2 आहेत। त्याच्यामध्ये रॉबरीचे गुन्हे आहेत, दरोड्याचे गुन्हे आहेत। तर हा एका सोनगीर येथील हॉटेलजवळ संशयास्पद आलेला आहे, त्याच्याकडे वेपन आहे अशी एक बातमी मिळाल्यानंतर ते ट्रॅक केला असता सदर आरोपीला आपण पकडलेला आहे। त्याचा अर्थ नव्याने परत एक गुन्हा दाखल करत आहोत। त्याच्याकडनं 42,000 रुपयाचे साधारण एक पिस्तल आपण जप्त केलेलं आहे। 2 लाईव्ह राऊंड्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यावेळी गुन्हा आपण आता त्याच्यामध्ये पिस्तल कुठून आणली, काय कुठून आणली हे आपण तपासामध्ये निष्पन्न होईल। धुळे तालुक्यातील हळसुणी येथील गाव बदली ते भुरीवल्ली हा रखडलेला धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग धुळे यांनी सन 2005 मध्ये मंजूर करून घेतला होता, परंतु काही राजकीय दबावामुळे हा प्रस्ताव थांबण्यात आलेला असून या प्रकल्पाचे नाव MI टँक असे देखील देण्यात आलेले होते, परंतु काही राजकीय कारणांमुळे या प्रस्तावाला थांबविण्यात आले। त्यानंतर याकडे दुर्लक्षही करण्यात आले, परंतु आज दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळ निवारणासाठी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यावा व त्या कामाला सुरुवात करावी यासाठी हळसुणे गावातील ग्रामस्थांच्या वतीने आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना सदर मागणी संदर्भात आज निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी हळसुणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील हळसुणे येथील जो MI टँक होता, या MI टँकची मंजुरी सन 2005 मध्ये लघु पाटबंधारा या विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता, परंतु काही राजकीय कारणांमुळे हा डॅमचं काम 2005 मध्ये थांबवण्यात आलं। परंतु आज दुष्काळाची परिस्थिती ही सर्वत्र निर्माण झालेली आहे आणि या दुष्काळ नियंत्रण म्हणून आज आमच्या हळसुणे, विसरणे, बोरवीर आणि शिरूळ या 3 गावांसाठी या डॅमचं खूपच मोठं महत्त्व आहे। म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्ही यांना निवेदन देऊन या डॅमची पुनर्पाहणी करून तो रिन्युअलसाठी मागणी केलेली आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आपण लवकरात लवकर याचं रिन्युअल करून त्या कामाला मंजुरी घेऊ। आणि आज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून माझे ग्रामस्थ मंडळी व माझे आदिवासी क्रांती सेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे। धुळे जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने प्रमुख पिकांना फटका बसून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। दरम्यान राज्य सरकारने प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी, शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या तालुक्यामध्ये
अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने बागायती पिके दादर, मका, केळी यासह फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. फुलशेती, भाजीपाला यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेले असून जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने राहत्या घरांचे बांधकाम पडून अनेकांचे नुकसानही झालेले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळांनी केलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला प्रभाताई परदेशी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. संस्थेच्या वतीने मी प्रभा परदेशी आज आम्ही जे अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्या अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांचं जे त्यांनी विचार केला नसेल असं जे खूप मोठं लॉस झालेलं आहे, त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना, आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यास आलो होतो की तातडीने विनाविलंब जे आपल्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, फळबागा त्याच्यात ज्वारी, दादरी, मका जे काही असेल त्याचं खूप लॉस शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर विलंब न करता, कारण की अनेक गोष्टींना महिना लागून जातो. शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे. तसेच त्यांना अनेक शेतकरी आपले कर्जबाजारी होत असतात. पैसा त्यांचा वेळेवर त्यांना मार्केट भेटत नाही. मोठ्या प्रमाणात दुसरं एखादं पीक लावलं तर त्यांच्या पैशांना ती काडी मोळ भाव मिळत असतो. असेच ते परेशान असतात. तर कलेक्टर साहेबांना आम्ही कळकळीची विनंती केली की तातडीने माझ्या जिल्ह्यातील आणि संपूर्ण जिथे जिथे लॉस झालेला आहे, लोकांची घरपडी झालेली आहे, तर आम्ही असं निवेदन केलं की तातडीने त्यांना भरपाई द्यावी आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारची जास्त बारीक सारीक अशी चौकशी न करता, जसं आमदार खासदारांचं जेव्हा पगार मंजूर करण्याची वेळ येते तर एका मताने ठराव मंजूर होतात, त्याच पद्धतीने इथे जास्त बारीक सारीक न बघता शेतकरी जो देशाचा अन्नदाता आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक नागरिक जगत असतो आणि शेतकरीच हवालदिल झाला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल. तरी या विषयावर कलेक्टर साहेबांनी आणि आम्ही कलेक्टर साहेबांच्या थ्रू आदरणीय आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना आणि जे आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आणि पालकमंत्री यांना कलेक्टर साहेबांच्या थ्रू आम्ही निवेदन दिलेलं आहे. धुळे शहरात करोना सोशल ब्लड डोनर ग्रुप गेल्या 21 वर्षापासून सालाबादाप्रमाणे वर्षातून 3 वेळा रक्तदान शिबिर घेत आहेत. 13 एप्रिल रोजी, रात्री 6 डिसेंबर रोजी तसेच 31 जुलै रोजी ही रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांना दरवर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असतो. गेल्याच वर्षी 2022मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लड फॉर बाबासाहेब ही मोठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डोनेट ब्लड सेव्ह लाईफ, चला आपण सारे मिळून रक्तदानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विशाल अभिवादन समर्पित करूया असा संकल्प करीत मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलेले होते. दरम्यान महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्ताने महारक्तदान शिबिर आंतरराष्ट्रीय अभियानात 7 डिसेंबर 2022ला देश विदेशात एकाच दिवशी, एकाच वेळी व भारतातील अनेक राज्यात एकाच वेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल घेऊन शिबिराचे आयोजक करून सोशल ब्लड ग्रुप डोनरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद भांबरे यांचा ब्लड फॉर बाबासाहेब नागपूर टीम आणि दीक्षाभूमी कृती समितीच्या वतीने पुरस्कार देऊन आज त्यांचा सन्मानित करण्यात आलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या वर्षी ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय महारक्तदान अभियानात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपने सहभाग नोंदविला. म्हणूनच ब्लड फॉर बाबासाहेब नागपूर टीम व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. गेल्या 21 वर्षात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचा सन्मान आहे. ब्लड डोनेट सेव्ह लाईफ. जय भीम, जय भारत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आर्वी तालुका धुळे शिवारात दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणलेला असून 5,79,500 रुपयाचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. दरम्यान अवघ्या 48 तासातच गुन्ह्याचा उलगडा केलेला असून 8 जणांना अटकही केली आहे. 27 नोव्हेंबर सायंकाळी 7च्या सुमारास हितेश शंकर पाटील यांचा मित्र रोहित निंबा घोरपडे, दोन्ही राहणार आर्वी तालुका धुळे, हे दोघे MH18 CB 3607 या क्रमांकाच्या मोटरसायकलीने धुळेकडून आर्वीकडे जात होते. रोकडोबा हनुमान मंदिराच्या अगोदर उतारावर पल्सर मोटरसायकलीने
4 अनोळखी इस्मांनी हितेश पाटील यांची मोटरसायकलला ओव्हरटेक करून अडविले. दोघांना खाली उतरून जोराने धक्का देत खाली पाडले. दरम्यान हाताबुक्क्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील 7 लाखाची रोकड ठेवलेली कापडी पिशवी व मोबाईल लुटून पसार झाले होते. या प्रकरणी हितेश पाटील यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल केलेला होता. सदरील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय प्रमोद पाटील साहेब यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तपासाचे सूत्र आपल्या हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, राजू पावरा, कुणाल शिंगावे, राहुल देवरे आदींनी तपासात वेग दिला. सदरील तपासात आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या जवळून जवळपास 2,61,000, 100 रुपये, 25,000 रुपये किमतीची गावठी पिस्टल, 2 जिवंत कारतुसे, तक्रारदाराच्या मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले 3 मोटरसायकल, आरोपीचे मोबाईल असा एकूण 5,79,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सदरची माहिती दिली. दिनांक 27/11 रोजी एक रॉबरीचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. त्याच्यामध्ये 2 जण जेव्हा मोटरसायकलवरून लळिंग घाटाच्या इकडून जात होते तेव्हा त्याला काही मोटरसायकलवाल्यांनी क्रॉस केलं आणि त्याच्याकडे जी कपासीची पैसे होते 7 लाख रुपये ते त्याने रॉब करून तो पळून गेले अशी एक घटना आपल्याकडे गुन्हा नोंद झाला होता. तर त्या अनुषंगाने अतिशय चांगलं काम तालुका पोलीस स्टेशनचे PI प्रमोद पाटील आणि त्यांच्या DP स्क्वॉडने इथे केलेलं आहे. घटनास्थळावर आम्ही सगळेच तेव्हा गेलो होतो. प्राइम ऑफिसली ही घटना थोडी विचित्र वाटत होती कारण अतिशय बिझी असा तो हायवे होता. परंतु जेव्हा घटना आपण तपासाला सुरुवात केली आणि CCTV वगैरे सगळे प्राप्त करून घेतले तर त्या अनुषंगाने आज आपण 7 लोकांना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. त्यांच्याकडनं साधारणतः 2,62,000चा कॅश आपण जमा केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड पिस्टल आपण जप्त केलेलं आहे आणि 2 लाईव्ह राऊंड्स याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. सध्या 3 मोटरसायकल आपण याच्यामध्ये सीज केलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगलं आणि एक गुड डिटेक्शन असं म्हणता येईल अशी ही केस आहे. फायरिंग केली तर आता आपल्याला रिपोर्ट FSLचा आल्यानंतर कळेल, परंतु त्यांच्याकडे नंतर पिस्टल होती असं आम्हाला कळलं होतं आणि त्या अनुषंगाने ते खरं निघालं की ती पिस्टल देखील आपण रिकवर केलेली आहे. ती पिस्टल कुठून आली काय आली आहे तपासामध्ये निष्पन्न होईल. सगळ्यांना असं आवाहन करू इच्छितो की कपासीचे किंवा इतरत्र जे काही पैसे असे मोठ्या प्रमाणात येतात तर ते आता एवढी मोठी रक्कम 2 व्हीलरवर रात्रीच्या वेळेला 2 अतिशय 21-22 वर्षे मुलं घेऊन चाललेली आहेत, ते घाटामध्ये चाललेली आहे. असं हे जबाबदारी नागरिकाचं हे काही लक्षण नाही. त्याच्याने काय होतं आपण विनाकारण पोलिसांवर देखील ताण व्यक्त करतो, समाजावर देखील ताण व्यक्त करतो आणि सगळी यंत्रणा त्याच्याने अतिशय कामाला लागते. त्याच्यामुळे एक अतिशय कॉमन सेन्सचं प्रकरण आहे की एवढी कॅश नेताना आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. त्याची विल्हेवाट नीट आपण कशी समोरच्याला देण्यात येईल याची सगळी काळजी घेतली पाहिजे. असं राम भरोसे आपण कोणाकडे दिली आणि असं होता कामा नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.